वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते. पेठाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधकामासाठी 20 लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आलाय. सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने आपल्याच वाढदिवसादिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 2018 साली पनवेलमधील पेंधर गावातील सोनम पाटील हिचा पेठाली गावातील अभिषेक केनी याच्यासोबत विवाह झाला होता. 2020 साली त्यांना पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगाच व्हावा यासाठी अंधश्रद्धा पाळत भगत भोंदूबाबा डॉक्टरची ट्रीटमेंट करत दबाव टाकण्यात आला. मात्र 2024 साली दुसरी देखील मुलगी झाल्याने सासरच्यांनी टोमणे मारत छळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान पैशाची मागणी देखील करण्यात आली. दुसऱ्या मुलीचा 2च महिन्यात पाळण्यातच संशयास्पद मृत्यू देखील झाला. यामुळे सोनमला प्रचंड मानसिक धक्का बसला असताना देखील सासरच्यांनी लगेचच पुन्हा बाळासाठी प्रयत्न करण्यासाठी दबाव टाकला. सासूला मुलगी नको होती अशी तक्रार देखील सोनमने आपल्या बहिणीकडे केली होती. वारंवार पैशाची मागणी, टोमणे मारत मानसिक छळ याला कंटाळून अखेर आपल्या वाढदिवसादिवशीच सोनमने आपल्या 5 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केली. यावेळी सोनमने 8 पानांची सुसाईड नोट देखील लिहिली होती, ज्यात सासरच्याकडून होणाऱ्या छळाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप सोनमच्या कुटुंबियांनी केलाय. सोनमने मला जेव्हा मुलगी झाली ना, 1 महिन्यानंतर मला मी फोन केला चौकशी करण्यासाठी. जायचे मी तिला 8 दिवसांनी 15 दिवसांनी भेटायला पण जायचे, पण ती सांगायची नाही. पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ती. तिने फोन केला मला की विचारलं की नानी कुठे ट्रीटमेंट करता येईल का मुलासाठी. म्हटलं असं का विचारते तू, तर काही नाही बोलली. शी बोलता असं कसं झालं, असं तिने शब्द उच्चारला माझ्यासमोर. मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी आताची याच्या सेकंड नाही झालं तर का अशी नर्वस पडली. संशय वाटते मला. मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आमची स्टेटमेंट घेतली ना, तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती. म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं. तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे. म्हटलं प्रूफ कुठे, आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली. डिक्लेअर आहे ना, तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते, असं पोलिसांनी मला मागणी काय. आता आमचं म्हणणं आहे त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. आता पोलिसांना मी प्रश्न, पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे. म्हटलं सर तसं नाही, आम्हाला समोरून प्रश्न विचारते लोक, म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले. म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं. तर ते स्टेटमेंटमध्ये बरंच टाकलं. म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नका, हे की नाही. तिची हत्या झाली आहे की आत्महत्या केली हे आपल्याला माहीत नाही आहे, हे की नाही. मग माझी बहीण सोनम अभिषेक केणी हिची 24 एप्रिल रोजीची एक्सपायर झाली. त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे ह्या गोष्टीने जीवहानी झालेली आहे. कारण अक्षरशः तिच्या सेकंड बेबीज आहे. त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली. त्यावेळेला 1-1.5 वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट, आणि त्यांना कन्सिव्ह व्हायसाठी 1.5 वर्ष लागलं. तिच्या काय झालं होतं, जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी 10-10:30 वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट, ते पपयाच फक्त खायचं होतं, ते खायची. आणि 10-10:30 वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे. आणि दुपारी परत घरी पाठवायचे. परत जेवण वगैरे झालं की 4-4:30 वाजता जायचं, नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे. अशा पण मला खूप त्रास होतोय. ठीक आहे राहू दे, जर एकदा कन्सिव्ह झाला मुलगा तर सुटून जाईल मी, अशा पद्धतीने. ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतं, खूप अंधश्रद्धा. कारण तिची बहीण सांगायची की मुरबाड साईडला कुठे वणी, नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची. सांगायची आल्यावर की खूप जंगलात आहे, खूप आतमध्ये जंगलात नेतात, मला भीती वाटते जायला. तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट, मला नाही सहन होते, मला आवडत नाही अंधश्रद्धा, ब्राह्मण भगत वगैरे. तर म्हणतात की नाही, कुठे तुला रेग्युलर करायचं, एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी जायचंय, मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे. मग तिचं सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना, नेतायत तर आपण जावं पाठीपाठी. पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी. मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला की मुलगा व्हायलाच पाहिजे. तिच्या सासूचं नेहमी की माझ्या मुली 4 आणि माझा भाऊ एकटाच आहे, मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना, त्याचा वंश वाढायलाच पाहिजे ना, त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय हीच असायची तिची. आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे. ॲक्च्युली हे सर्व त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली. कारण त्यांना मुली नको होत्या. पहिली पण मुलगी झाली, ती 4-4.5 वर्षाची होती, देवांश्री केनी. आणि आता दुसरी 2-2.5 महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यात सासूनी, त्यावेळेला पण सासूनीच पाहिली का तिची डेट झाली म्हणून. सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झालंय. त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली, सासूच बघत आली.
आणि मलाही तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली, खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते. आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले आहेत. तो पण संशय आहे का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय. संशय म्हणजे आता कसं झालं, त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या. एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली. दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय का मी साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला. म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये. सगळे चुकीचे सांगतायत आणि 4-4:30 वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की 4-4:30 वाजता हे सर्व प्रकार घडले. सर मी म्हणजे माझ्या मुलीला 2020ला पहिली मुलगी झाली. पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरची मंडळी नाराज होती का मुलगी झाली. 2023 पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली. कुठं तांत्रिक मांत्रिक इकडे तिकडे भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि मला सांगायचे इकडे जायला लागतं तिकडे जायला लागतं. जाते नेतात जा मी बोलत डॉक्टरांकडे भक्तांकडे. तर ते मग हे केल्यानंतर कालांतरी 2024ला तिला दुसरी मुलगी झाली. दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले. त्रास द्यायल्यानंतर ती घरी येऊन सांगायची का मला त्रास देतात हे देतात. त्यांच्या पोरीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून काय आणलाय, माझ्या मुलींना मी 5-5 एकर जमीन दिली चौघींना, तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी 20-25 लाख रुपये घेऊन जा, आपला घर बांधकाम बाकी आहे. तर तिने माझ्या मोठ्या 2 नंबर मुलीला येऊन सांगलं का असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर नाही, एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा. माझ्या कानावर त्याची लेट घातलं पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं. ह्या 20-25 लाखामुळेच माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवर्जून सांगतोय. आत्तापर्यंत मी एक मेला मला वाटतं तक्रार केली पोलिसांना सर. आता 1 मे पासून कथे आले पोलीस मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे. 2 टीम आम्ही लावल्यात आणि त्याच्यानंतर त्याही मला वाटतं 15 का 14 एप्रिलला त्यांना 4 बहिणींना त्यांच्या जामीन पण झालं पनवेल कोर्टात. आणि आता 26 तारीख होती हायकोर्टात ते गेले होते. 26 तारखेला पण त्यांचा जामीन फेटाळलाय. 26 तारखेला त्या मुलाचा आणि त्याच्या आईचा. आता ती 5 तारीख दिलेली आहे. पोलिसांचा तर म्हणजे पोलीस सांगतात का आम्ही तपास आमचा चालू आहे हे. मी 24 एप्रिलला तिचा वाढदिवस होता. त्याच दिवशी मला फोन आला संध्याकाळी 6:15 दरम्यान का त्यांच्या म्हणजे चुलत भावाने फोन केला का सोनमनी गळफास घेतलाय. गळफास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चाललोय. आता 10-15 मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले.